अकोला 24 न्यूज, एक कदम भ्रष्टाचार के खिलाफ। पिंपलखुटा चांगेफल गांव में 24 वर्षीय युवक के नदी में बह जाने से मची सनसनी। अकोला जिले की पातुर तहसील के पिंपलखुटा चांगेफल गांव में आज सुबह एक बड़ी घटना सामने आई है। यहां नदी में 3 युवक नहाने और तैरने के लिए उतरे थे। उसी दौरान 24 वर्षीय करण वानखड़े नामक युवक नदी के तेज बहाव में बह गया। पिछले 2 दिनों से हो रही जोरदार बारिश के कारण मन नदी में भारी बाढ़ का प्रवाह है। नदी के तेज पानी का अंदाजा न लग पाने के कारण करण पानी के तेज बहाव में बह गया। पिछले कई घंटों से अकोला जिला आपत्ति प्रबंधन विभाग काटे पूर्णा के वंदे मातरम पथक बालापुर की मदद से लापता युवक करण की तलाश जारी है। इस बीच पातुर तहसीलदार डॉक्टर राहुल वानखड़े ने नागरिकों से अपील की कि नदी नालों पर से पानी बहते समय कोई भी व्यक्ति जोखिम लेकर न उतरे। आज सकाळी 3 मित्र जे होते पिंपळखुट्याचे ते पोहण्यासाठी गेले होते। त्याच्यातला एक मित्र त्यांच्यापासून दूर गेला आणि तो नदीपात्रामध्ये वाहून गेलेला आहे। तर त्या संबंधाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापक केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या टीम इथं दाखल झालेले आहेत आणि त्यांचं शोधकार्य सुरू आहे। माझं सर्व तालुक्यातील जनतेला आव्हान आहे की सध्या सगळ्या नद्यांचे जे पात्र आहेत ते दुथड्या वाहत आहेत। कृपया आपण कोणत्या प्रकारचे धाडस करू नये किंवा पोहण्याचे वगैरे जे आहेत प्रकार ते शक्यतोवर टाळावेत। नैसर्गिक आपत्ती विभाग जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला मार्फत आम्हाला माहिती मिळाली की करण वानखेडे पिंपळखुटाचा एक व्यक्ती पुरामध्ये वाहून गेलेला आहे। त्याला शोध मोहीम करण्याकरिता संत मच्छिंद्रनाथ आपत्कालीन पथक बाळापूर आणि वंदे मातरम आपत्कालीन पथक उरणखेड यांची संयुक्त टीम घेऊन आम्ही इथे पोहोचलो स्थळावर आणि शोध मोहीम सुरू केलेली आहे आणि सध्या शोधणं सुरू आहे। सध्या त्याचं माहिती अद्याप मिळालेली नाही आहे, तरी शोध मोहीम संध्याकाळपर्यंत आम्ही करणार 6 वाजेपर्यंत आणि उद्या सकाळी 6 वाजता सुरू करणार आहोत पुन्हा। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब करें, बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए।